मित्रांनो नमस्कार. आजच्या विचारमालेतून आपण ईर्ष्या आणि त्याग या दोन परस्पर विरोधी भावनांबद्दल माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, ईर्ष्या म्हणजे इतरांकडे असलेली एखादी चांगली गोष्ट पाहिल्यावर ती आपल्याकडे नसल्यामुळे आपल्या मनात निर्माण होणारी नकारात्मक मानसिक घालमेल किंवा एक नकारात्मक भावनाच होय. आपल्या मनातील हा एक प्रकारचा असंतोषच असतो. आपल्याला जे मिळत नाही किंवा जे आपल्याकडे नाही त्याबद्दल आपल्या मनात तीव्र असंतोष निर्माण होत असतो. आणि बरेचदा ईर्ष्या आणि मत्सर हे दोन शब्द बहुतेक सारख्याच अर्थाने वापरले जात असतात. मात्र दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीची इच्छा करणं आणि ती आपल्याकडे हवी आहे असे वाटणं म्हणजे ईर्ष्या. तर मत्सर म्हणजे इतरांचे चांगले चाललेले बघून मनात राग किंवा दुःख निर्माण होऊन कुणाचे चांगले न पाहणे होय. मित्रांनो, ईर्ष्या म्हणजे स्वतःकडे नसलेल्या आणि दुसऱ्याकडे दिसत असलेल्या चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी मनाला हाव लागणे होय. कमालीची गोष्ट म्हणजे आपलेच लोक आपल्याशी अशा प्रकारची ईर्ष्या करीत असतात. तुमचे यश अशा लोकांना त्यांच्या अपयशाची आठवण करून देत असते आणि म्हणूनच ते जास्त अस्वस्थ होत असतात. मित्रांनो, ही नकारात्मक भावना आपल्या मनात उत्पन्न होऊच नये यासाठी मात्र आपल्याला सावध असले पाहिजे. कारण ईर्ष्येमुळे आपले नातेसंबंध बिघडू शकतात, आपल्या मनातील आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि आपणास नैराश्याने ग्रासली जाऊ शकते. आणि म्हणूनच इतरांचा दुस्वास करण्याऐवजी त्यांच्याशी आपलेपणाची भावना ठेवून आपण वागायला हवे. मनाचे चांगुलपण, प्रेम, नम्रता आणि यशाची गरिमा ही अशी शस्त्र असतात की कुठल्याही ईर्ष्येला ती नमवू शकतात. मित्रांनो, या उलट आहे ती त्यागाची भावना. त्याग म्हणजे स्वतःच्या सुखासाठी किंवा गरजेसाठी आवश्यक असलेल्या एखाद्या गोष्टींकडे किंवा संधीकडे पाठ फिरवून आपण स्वतःच्या फायद्याऐवजी दुसऱ्याच्या भल्यासाठी काहीतरी करणे अथवा काहीतरी गमावणे होय. याचा अर्थ असा की तुम्हाला एखादी गोष्ट हवी असून देखील तुम्ही ती इतरांच्या फायद्यासाठी किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी वैयक्तिक हित बाजूला ठेवून ती सोडून देता. म्हणजेच असा त्याग करताना तुम्ही तुमच्या इच्छांपेक्षा इतरांच्या गरजांना अधिक महत्त्व देत असता. मित्रांनो, त्याग करणे हे कधीकधी भावनिकदृष्ट्या खूपच कठीणही असू शकते, परंतु यामुळे इतरांना मदत किंवा एखादे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला ती तशी संधी मिळत असते किंवा प्राप्त होत असते. आजच्या विचारमालेतून आपल्यासमोर मला एवढे स्पष्ट करायचे होते. जर आपणास हे विचार आवडत असतील तर अर्थातच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.